शिवसेना एक वादळच्या सर्व शिवसैनिकांना सस्नेह मानाचा जय महाराष्ट्र. आपण सर्वजण पाहत आहात. माझ्यासोबत जे बसले आहेत शिवसेनेचे उमेदवार, त्यांचा मला विशेष परिचय करून द्यायची गरज नाही. संबंध महाराष्ट्र त्यांना ओळखतो. आणि सध्या आपण आहोत कोपरी पाचपाखाडीमध्ये. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय. मतदारसंघामध्ये कशी शिवसेनेची प्रचार सभा चालू असतील, प्रचार रॅल्या चालू असतील, हे सर्व आपण पाहतोय. एवढ्या व्यस्त शेड्यूल मध्ये आपल्याला शिवसेनेचे, मशालीचे, महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या दिघे साहेबांनी वेळ दिलेला आहे. सर्वप्रथम त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून आम्हाला आपण 10 मिनिटे दिलेली आहात. मला खरं तर महाराष्ट्रापर्यंत कोपरी पाचपाखाडीमधनं आपलं विजन घेऊन जायचंय. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये तुम्ही जे पाहताय, तुम्ही घरोघरी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेले आहात आणि प्रत्येक मतदार ज्या प्रकारे तुमचं स्वागत करतोय, प्रत्येक जण तुम्हाला मायेने जवळ घेतोय. अगदी लहान लहानपासून थोडा मोठ्यापर्यंत सर्वजण तुम्हाला जे जवळ घेत आहेत. काय वाटतं ह्या मतदारसंघाचं एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मी सर्वप्रथम तर वंदनीय बाळासाहेब आणि गुरुवर्य धर्मवीर रानदिघे साहेबांचे ही पुण्याई आहे, ज्यामुळे स्वतः पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी हा विश्वास ठेवला माझ्यावरती. शिवसेनेचे सर्व नेते, स्थानिक पातळीचे सर्व माझे सहकारी, सर्व वरिष्ठ नेते आणि जनता जनार्दन, ज्यांच्यामुळे 3 वर्षाचा हा संघर्ष खूप सोपा वाटायला लागला. आणि ही उमेदवारी मिळाल्यानंतर खरं तर असा विचार आला की आपण रथयात्रा नको काढूया. ह्याच्यापाठचं कारण असं आहे की लोक या दिघे नावाप्रती असलेली त्यांची आत्मीयता, त्यांचं प्रेम, ती आपुलकी हे बघितल्यावरती असं वाटतं की आपण लोकांना बाहेरनं हात दाखवण्यापेक्षा लोकांच्या घराच्या दारावरती जाऊन आपण मतं मागितली पाहिजेत. आणि त्या पद्धतीचं स्वागत, त्या पद्धतीची तुम्ही जसं बोललात ती मायेची हाक, ती आपुलकी हे दिघे या नावाप्रती दिसून येतं. आणि खरोखर आनंद आहे. म्हणजे निवडणूक येत जात राहतील, पण ह्या गेल्या 10 दिवसामध्ये जेव्हा मी ही पदयात्रा आणि जनसंवाद करतोय, प्रत्येक विभागामध्ये डोर टू डोर कॅम्पेनिंग चाललेलं आहे, त्यावेळेला दिघे साहेबांचे या घराघरामध्ये असलेले संबंध आणि हक्काचे संबंध हे आपल्याला दिसून येतात. आणि खरोखर मला आनंद वाटतो या विषयाचा. खरं तर मला खरं तर हा प्रश्न कशा प्रकारे करावा मला माहित नाही, पण म्हणजे आपण पाहायला गेलं तर एका बलाढ्य शक्तीच्या पुढे उभ्या आहोत असं म्हटलं जातं. बलाढ्य शक्ती म्हणजे बलाढ्य मी या बाबतीत म्हणतोय, म्हणजे आपण शिवसैनिक, आपल्याकडे निष्ठेची कमी नाही, पण आपण काही गोष्टींमध्ये व्हिटॅमिन एम मध्ये आपण कमी असतो. या बलाढ्य शक्तींना आणि धनाढ्य शक्तींना आपण ज्यावेळेस तोंड देत आहात, ज्यावेळेस त्यांच्या विरोधात आपण उभे ठाकलेले आहेत आणि शत्रू ठोकून उभे ठाकलेले आहात, शिवसेनेची मशाल ज्या प्रकारे आपण तेवढ ठेवलेली आहे या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये, कधी मनात सदा विचार नाही आला का असं की कशा प्रकारे ही लढत होणार आहे माझ्याकडनं? आपण शिवसैनिक म्हटल्यावरती पहिला विषय असा येतो की आपल्या पक्षप्रमुखांनी आदेश द्यायचा आणि त्याचं पालन आपण करायचं. मग ती लढाई कोणाबरोबरही असो. दुसरा विषय असा आहे की दिघे साहेब सदैव उभं आयुष्य त्यांनी या जनतेमध्ये काढलेलं आहे. सो जेव्हा जनता तुमच्याबरोबर असते, जेव्हा तुमच्यावर सहकारी असतात, आपल्या पक्षातले अनेक वरिष्ठ नेते, अनेक जुन्या काळचे नेते, ज्येष्ठ नेते हे जेव्हा आशीर्वाद देत असतात, तेव्हा अशी कोणतीही भीती वाटत नाही. याच्या पलीकडे जाऊन बलाढ्य शक्ती किंवा धनशक्ती असं आपण जर का म्हणतो, त्यावेळेला पहिल्यांदा आणि जी तुम्ही बोललात की निष्ठेची आपल्याकडे कमी नाही. जिकडे निष्ठा असेल तिकडे धनशक्ती मला असं वाटतं की चालत नाही. आणि लोक कितीही म्हणालं तरी तत्वांना, विचारांना मला असं वाटतं त्याला खूप प्राधान्य देतात. महाराष्ट्राच्या जनतेवरती हे संस्कार आहेत की धन जरी समोर ठेवलं तरी आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि तत्त्व लोक विसरत नाहीत. आणि त्याच्यावरती माझं खूप मोठा विश्वास असल्याकारणाने ही लढाई मला एवढी काही मोठी वाटत नाही. खरंच म्हणजे आज खरं पाहता आज कोपरी पाचपाखाडी हा मतदारसंघ देशामध्ये एक हॉट सीट बनलेला आहे. या मतदारसंघात काय चाललंय, या मतदारसंघाची लढत कशी चालली, कशी लढत, मला तर काल परवाची ती बातमी मी चांगलीच पाहिली. ज्यावेळेस आपण आपला नामांकन अर्ज दाखल करत होता, तर त्याच वेळेस समोरच्यांचाही नामांकन अर्ज दाखल केला जात होता. मला अनेक मीडियावरच्या मी बातम्या पाहिल्या, तिथे चोरांचा सुळसुळाट झाला होता आणि बरंच काही चोरी करून लोक गेले होते. आता विनोदाचा भाग जरी बघायचं झालं तरी चोरांना देखील कळालं की कुठे काय मिळणार आहे. निष्ठावंत माणसाच्या या रॅलीमध्ये चोर फिरकले नाही. इथेच खरं तर मला तर म्हणजे झाला हा विनोदाचाच भाग.
पण मला नवल वाटलं त्याही गोष्टीचं. काही गोष्टी या शुभ संकेताच्या देखील असतात. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट इथे मला विचारावीशी वाटते. कोपरी पाचपाखाडी तसं पाहायला गेलं तर संमिश्र म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की कुठला वर्ग इथे जास्त आहे. संमिश्र लोकवस्ती आहे या सर्व वर्गामध्ये, या संबंध विधानसभेमध्ये. आपण कसं विजन ठेवून या मतदारसंघाकडे पाहता भविष्यामध्ये? बघा, एखाद्या विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्यासाठी ॲज अ कॅन्डिडेट उमेदवार म्हणून मी या ठिकाणी असं बघतो की हे माझं शहर आहे. या शहरामध्ये एवढी लोकवस्ती असताना त्यांना आजही पाण्याचे प्रश्न आहेत, आजही विजेचे प्रश्न आहेत, आजही रस्त्याचे प्रश्न आहेत, रस्त्यामधील खड्ड्यांचे प्रश्न आहेत, ट्रॅफिक जॅमचे प्रश्न आहेत. जेवढी मोठी लोकसंख्या असताना आज तिथे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. तुमच्याकडे फायर ब्रिगेडच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या तेवढ्या आजच्या आधुनिक काळातल्या तेवढ्या मोठ्या पद्धतीने एवढ्या सुसज्ज नाही. ज्या म्युन्सिपाल्टी शाळांमध्ये जी ही गरीब मुलं जातात, कारण की इकडे मेजर स्लम आहे, मेजर जुन्या चाळी आहेत, जुन्या बिल्डिंग आहेत, यांची मुलं त्या घरामध्ये राहत असताना ते जरी वातावरण त्यांना शिकण्यासारखं नसेल, मग ते त्या ज्या म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये जातात त्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जाऊन ते तसं तरी चांगलं वातावरण मिळतं आहे का? तर तशी परिस्थिती नाही आहे. इथे हे लोक म्हणत आहेत की आम्ही महिलांना आरक्षण देऊ, महिलांना संरक्षण हे लोक देण्यामध्ये कमी पडले. ठाणे जिल्ह्यामध्येच अनेक प्रश्न आहेत महिलांच्या बाबतीतले, लहान लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत. मी तेच म्हणतो आहे की सगळं झाल्यानंतर आम्ही कारवाया करू, ह्याच्यापेक्षा ते होऊ नये याच्यासाठी ह्यांनी कुठची उपाययोजना केली, हा एक मोठा प्रश्न. इथल्या मुलांना शिक्षणासाठी किंवा शिक्षण सोडून शिक्षणाच्या व्यतिरिक्त अजून त्यांच्यामध्ये असलेले डेव्हलपमेंट स्किल्स आपण कशा अजून डेव्हलप करू शकतो, याच्यासाठी स्पोर्ट्स अकॅडमी आहे का, स्पोर्ट्सचं कॉलेज आहे का, अशी कोणतीही गोष्ट नाही. IAS IPS अशासारखे कोणतेही तुम्ही अभ्यासक्रम राबवताय का? तर तसाही विषय नाही. हे सोडल्यानंतर मुख्य विषय जे दोन महत्त्वाचे विषय या कोपरी पाचपाखाडीमध्ये आहेत ते एक म्हणजे डम्पिंग ग्राउंड. तुम्ही डम्पिंग ग्राउंड जिकडे लोकवस्ती मोठ्या संख्येने लोकसंख्या आहे तिकडे जाऊन तुम्ही डम्पिंग ग्राउंड ठेवलं, आपण एखाद्या कचऱ्याच्या डब्याच्या बाजूला जरी उभे राहिलो तरी 10 मिनटं पण आपण उभे राहू नाही शकत. जी लोक डंपर घेऊन तिकडे येतात, जे कामगार असतात त्यांचे हाल काय आहेत, जे तिकडे डंप केल्यानंतर जातात तिकडे 15 ते 16 तास 12 ते 16 तासामध्ये तिथला तो वास असह्य असतो. त्याच्यामुळे होणारी जी काय जीवाला हानी आहे, त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न येतात. त्याच्या बाबतीत काय, बरं तुम्ही एखादा प्रकल्प आणल्यानंतर त्याची शहानिशा करायला पाहिजे होती की तो योग्य की अयोग्य, त्याचे आपल्या काही चांगल्या गोष्टी मिळू शकतील की वाईट, हे कुठेही न पाहता आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून तुम्ही करताय. यांनी एक ठोस प्रकल्प सांगावा गेल्या 15 वर्षात या कोपरी पाचपाखाडीमध्ये आणला आहे का? ही सर्वात मोठी आशिया खंडातली MIDC होती. इथल्या इंडस्ट्रीज बंद झाल्यावरती तुम्ही हे बंद होत असताना एक फॅक्टरी बंद झाली, 2 झाल्या, 3 झाल्या, हे सगळं होत असताना तुम्ही कोणती अशी पावलं उचलली जेणेकरून या इंडस्ट्रीज बंद होऊ नये, कामगारांना त्या पद्धतीने तुम्ही त्या रोजगार सांभाळता येईल. बरं ते झाल्यावरती तुम्ही IT सेक्टर म्हणून आणलं, मग ते आणल्यावरती वेगवेगळ्या श्रेणीमध्ये काम करणारी किंवा शिकलेली जी मुलं आहेत त्यांना का म्हणून तिकडे नोकऱ्या नाहीत, का म्हणून त्यांना मुंबई आणि नवी मुंबईला जावं लागतं. असंख्य विषय, असंख्य. पण टॅक्स पेयर्सचा पैसा तुम्ही एखादा रस्ता बनवल्यावरती तिकडे खड्डा पडणार आणि ते खड्डा बुजवण्यासाठी पहिल्याच दिवशी त्याची प्रोव्हिजन करता पैशाची. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही निकृष्ट दर्जाचे खड्डे किंवा रस्ते ते बनवताय आणि त्याच्यामध्ये खड्डे पडणार. म्हणजे सर्वसामान्य गरीब जनता असो, श्रीमंत वर्ग असो, तुम्ही सगळ्यांना वेठीस धरून तुमची राजकीय पोळी कशी भाजायची एवढंच फक्त बघताय. अनेक प्रकल्प इकडे SRAचे आहेत, अनेक प्रकल्प इकडे रिडेव्हलपमेंटचे आहेत, ते गेले 10-10, 12-12 वर्ष तसेच स्थगित आहेत, त्याच्यावरती काही होत नाही. अनेक ठिकाणी अर्धवट पडलेल्या बिल्डिंग आहेत, त्या लोकांचं काय झालं असेल, त्यांच्या भाड्याचं काय झालं असेल, त्यांच्या आयुष्यातील त्या पुंजीचं काय झालं असेल, त्यांच्या हक्काची जी घरं आहेत त्याच्या डोक्यावरती छप्पर येणार की नाही याची शाश्वती नाही. आणि क्लस्टर एवढं सगळं केल्यानंतर क्लस्टरला लोकांचा विरोध आहे. आणि म्हणून मी अनेक वेळेला हे सांगितलं आहे की हे जे 5,000, 10,000, 15,000 स्क्वेअर फीटमध्ये राहणारी हे जे सगळे मंडळी आहेत, ज्यांना वाटतं की आम्ही काहीतरी आणतोय म्हणजे आम्ही काहीतरी मोठं काहीतरी विकास करतोय, पण लोकांच्या अनुषंगाने विकासाची व्याख्या काय हे कधीच समजून घेतलं नाही. तुम्ही जर का त्यांच्या घरामध्ये तुम्ही जर का जाल, मी जे काय फिरलो ह्या
सगळ्या या स्लम भागामध्ये तिकडे गेल्यावरती एखादा माणूस घुसमटून जाईल अशी ती परिस्थिती आहे. ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स आहेत तिकडे. तुम्ही ड्रेनेजच्या नावापुरतं आहे, पण तिकडे डेब्रिज पडलेलं आहे अख्खं. आणि मी त्याचे व्हिडिओज हे देखील पब्लिश केलेले. सांगण्याचा उद्देश असा आहे, करायचं आहे काम म्हणून आम्ही करतोय, बिल काढायचे म्हणून काढतोय, भ्रष्टाचार होतोय म्हणून आम्ही त्याला कुठेतरी डोळे बंद करतोय आणि ते होऊन देतोय, त्याला खतपाणी जास्ती आम्हीच घालतोय. हे जे काय सगळं ते करतायत ह्याच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या जे काय हे सगळे जे नागरिक राहतात त्यांना जे मूलभूत सुविधा आहेत तेवढ्या मिळाल्या पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे. मी स्वतःही ज्यावेळेस वागळेच्या भागातून ज्यावेळेस मी फिरतो, मला रांगेत भर वस्तीमध्ये कचऱ्याचे ट्रक लागलेले दिसतात. इतका भयानक वास असतो लोकांचा. आता लोकांचं असं झालं की मागावं कुणाकडे? ह्या धनशक्तींच्या पुढे आणि या माणसांच्या पुढे जर बोलणं म्हणजे नाही, मी त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो. लोकांनी हे बघितलेलं आहे की त्यांना दाखवलेली खोटी स्वप्न गेले 15 वर्षामध्ये त्याच्यामधनं लोकांच्या आयुष्यात काही विकास झाला नाही. विचार करा की तुम्ही रस्ते मोठे करताय, तुम्ही तिकडे लाईटिंग करताय दिवाळीला, तुम्ही वर्षभरामध्ये 3-4 वेळा तो पेंटिंग करताय भिंतींना. ह्याच्यानी त्या रस्त्याच्या लागत असलेली स्लम, तिथल्या सोसायटीज, तिथल्या जुन्या चाळी, त्या तिकडे राहणारा जो व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यात काय फरक पडला? म्हणजे 4 दिवसाचा झगझगाट आहे. डोळ्याला बरं वाटतं बघायला, पण 4 दिवसानंतर उभ्या आयुष्यात असलेला तो अंधकार जो आहे तो कोण सांभाळणार, तो कोण बघणार? आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या लोकांचं आयुष्य 50-55च्या पुढे गेलेलं आहे त्यांचं अर्ध आयुष्य होऊन गेलं आहे. त्यांनी या उभ्या आयुष्यात संघर्षच केला आहे. प्रॉब्लेम असा आहे की येणारी जी पुढची पिढी आहे त्यांच्या नशिबात देखील तुम्ही तेच मांडू इच्छिता आणि ह्याच्या विरोधात नाही. आपलं विजन तर एकदम क्लिअर आहे, कारण ज्या प्रकारे तुम्ही सगळे मुद्दे मांडलाय म्हणजे भविष्यामध्ये या कोपरी पाचपाखाडीमध्ये ज्यावेळेस आपण नेतृत्व कराल त्या नेतृत्वानंतर तुम्ही काय कराल हे देखील तुम्ही सर्वांच्या समोर. म्हणजे आज आपण असा विचार होतो, मुख्यमंत्री आहेत इथले, परत ठाण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत, कित्येक वर्ष शिवसेनेच्या जीवावर मंत्रिपद भोगलेली आहे, कित्येक वर्ष आमदार राहिलेले आहेत. मग एवढं सगळं असताना कोपरी पाचपाखाडी अजूनही मूलभूत समस्यांशी झुंजते. म्हणजे कचरा म्हणजे डम्पिंग पासून आपण रस्त्यांपर्यंत विचार केला आणि फायर ब्रिगेड पर्यंत आपण उल्लेख केले. खरं तर मला नवल वाटतं, ठीक आहे जे झालं आतापर्यंत ते झालं. आता भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण या निवडणुकांना सामोरे जाऊ, आपण महाराष्ट्राच्या जनतेकडे आपण शेवटी जनतेच्याच कोर्टामध्ये आहोत. आज शिवसेनेच्या केसला जरी माननीय कोर्टाने न्याय दिला नसला किंवा माननीय कोर्टाने त्यासाठी तारीख दिली नसली तरी आज आपण जनतेच्या कोर्टात आहोत. आणि मायबाप जनता हे सर्व पाहते. आपण शिवसेना एक वादळच्या मार्फत, शिवसेना एक वादळच्या सर्व प्रेक्षकांच्या मार्फत ज्यावेळेस आपण कोपरी पाचपाखाडच्या जनतेला काय अपील कराल? आता मी लोकांना एवढंच सांगेन की तुमचं आयुष्य कसं घडवायचं किंवा तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं आयुष्य कसं घडवायचं हे तुमच्या हातात आहे. एखादा नेता किंवा मंत्री हे तुमचं आयुष्य घडवू शकत नाही, कारण की त्याची इच्छाच नसेल तर गेले 15 वर्ष जे तुम्ही भोगताय हे कृपा करून येणाऱ्या पुढच्या पिढीच्या नशिबी घालू नका. इकडे जातीपातीचं, इकडे धर्माचं राजकारण होतं ते कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. कारण की मी अनेक वेळेला अशी उदाहरणं देतो आणि जी वस्तुस्थिती होती की कोविडच्या काळामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे कोणी बघितलं नाही. हिंदू जेव्हा गेला तेव्हा मुसलमानही त्याला अग्नी दिली, मुसलमान जेव्हा गेला तेव्हा हिंदूंनी त्याला दफन करून तिकडे कुराणवर. मला असं वाटतं याच्या पलीकडे देखील कुठेतरी आयुष्य आहे, याच्या पलीकडे देखील जाऊन कुठेतरी माणुसकी असते. आणि ह्या सगळ्यांना जेव्हा ते सुखशांतीने जेव्हा नांदतायत तेव्हा त्यांची अपेक्षा फक्त एवढीच असते की आमचं येणारं भविष्य, आमची येणारी मुलं, नातवंड ह्यांचं आयुष्य तरी आनंदाने त्यांनी जगावं. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून समस्त नागरिकांना एकच सांगू इच्छितो की जे परिवर्तन गेल्या 15 वर्षाची खोटी स्वप्न बघत आपण अपेक्षित करत होतात, जे तुमच्या पदरात पडलं नाही, ते एक तुम्ही आम्हाला संधी द्या. येणाऱ्या ह्या 20 तारखेला मशाल या चिन्हावरती आम्हाला भरघोष मतांनी तुम्ही ज्या पद्धतीने दिघे साहेबांना उभ्या आयुष्यात जो पाठिंबा आणि आशीर्वाद दिला तसाच पद्धतीचा आशीर्वाद आणि पाठिंबा मला व माझ्या सहकाऱ्यांना द्या. 20 तारखेला मशाल या चिन्हावरती आम्हाला भरघोष मतांनी निवडून द्या आणि येणारी 5 वर्ष ही तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी, भविष्यासाठी अतिशय उज्ज्वल असतील एवढी शाश्वती देतो. सर, तुम्ही शेवटी दिघे साहेबांचं पुन्हा एकदा नाव घेतलं त्यामुळे मी या इंटरव्ह्यूची सांगता दिघे साहेबांवर करतो. कुठेतरी आठवण येते? 100% आठवण येते. कारण की मी खूप वेळा असं सांगितलं, मला असं विचारलं गेलं की दिघे साहेब असते तर तुम्ही ह्या उमेदवारीसाठी असतात का किंवा आमदारकी.
दिघेसाहेब असतं तर कदाचित मी म्हणजे राजकारणात नसतो. कारण की दिघेसाहेब आणि माझं नातं हे रक्ताचं आहे. दिघेसाहेब आणि माझं नातं हे काही राजकीय नाही. आणि दिघेसाहेब हे सर्वस्व होते, नुसते माझेच नाही तर अनेकांचे. आणि जेव्हा तुमचं सर्वस्व त्या सर्वोच्चपदी बसलेलं आहे त्यावेळेला तुम्ही अपेक्षा न तुमची इच्छा होऊ शकते की तुम्ही देखील त्याच क्षेत्रामध्ये जाऊन काहीतरी बना, अशी माझी कधीच इच्छा नव्हती. पण ज्या वेळेला दिघेसाहेबांचे या ठाणे जिल्ह्यामध्ये फोटो लहान होत गेले त्यावेळेला मी माझं प्रतिष्ठान स्थापन करून ह्या राजकारणाची वाट धरली. हे सगळं करत असताना ज्या वेळेला दिघेसाहेबांवरती खोटे पिक्चर बनवले जातात त्याचं दुःख होतं. दिघेसाहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत ज्या पद्धतीचे अनेक जण असे प्रश्न विचारतात आणि सांगतात की आम्हाला बोलायला लावू नका. मी अनेक वेळेला विचारतो, तुम्हाला म्हणजे हे बोलण्यासाठी कोणी थांबवलं आहे? तुम्ही 23 वर्ष का म्हणून थांबलात? तुमच्या गुरुवरती अन्याय होत होता तेव्हा पण तुम्ही बोललात नाही. ही कुठची गुरु शिष्याची परंपरा? आपल्या गुरुवरती अन्याय होत असताना शिष्याने त्वरित तिकडे बोललं पाहिजे, तिकडे थांबवलं गेलं पाहिजे तो अन्याय. पण हे लोक बोलू शकले नाहीत. अत्यंत दुर्दैव आहे. मला असं वाटतं की स्वार्थी राजकारण आणि आपण एखादी केलेली गोष्ट जेव्हा ती चूक म्हणून लोकांच्या समोर येते तेव्हा लोकांना समजवण्याकरता तुम्ही एका गोष्टीचं भांडवल बनवता आणि ते कसं योग्य आहे हे जो दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ह्या लोकांनी जो केलेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. ठाणेकर नागरिक हे सुज्ञ आहेत. पण एकच सांगतो की दिघेसाहेब आज नाहीत. जरी मनामध्ये असले, विचारांमध्ये असले, प्रत्येक दिवसामध्ये दिघेसाहेबांची आठवण येते, तर मला एवढी खात्री आहे की दिघेसाहेबांचे आशीर्वाद नक्कीच आहेत. आणि दिघेसाहेब होणं हे शक्य नाही, पण दिघेसाहेबांनी ज्या पद्धतीचं 365 दिवस 24 तास लोकांच्या जनसेवेसाठी घालवलं तसं दिघेसाहेबांच्या नखाची सर तरी येऊ नाही शकणार. पण दिघेसाहेबांसारखं एक चांगलं काम करून जर का ह्या इथे राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यामध्ये एक थोडा जरी बदलाव आपण आणता आला, मला असं वाटतं ती खरी श्रद्धांजली दिघेसाहेबांप्रती असेल. शेवटी वारसा खरं तर हा विचारांचा असतो. शिवसैनिकांना तुम्ही पाहताय, आता दिघेसाहेबांविषयी बोलताना आम्हाला दोघांनाही म्हणजे असा अंगावर शहारा येत होता की आज दिघेसाहेब आपल्यामध्ये नाहीये. दिघेसाहेबांना जाऊन जवळपास 23-24 वर्ष उलटली आहेत, पण आजही विचारांचा वारसा, रक्ताचा वारसा तर आहेच आहे, पण हा जो विचारांचा वारसा ते जपतायत. त्यांनी काय सांगितलं सुरुवातीलाच, आपल्या इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला सांगितलं की मी कुठली रॅली अशी रथावर बसून करणार नाही, घरोघरी वगैरे जाणार. हे होते दिघेसाहेबांचे विचार. आणि अशाच प्रकारे आपल्याला दिघेसाहेबांच्या या विचारांना पुढे घेऊन जायचे, जे ठाण्यामध्ये सध्या दाबलं जात आहे. आपल्या दिघेसाहेबांना असेल, स्वर्गीय बाळासाहेबांना असेल, ज्या प्रकारे त्यांच्या विचारांना दाबलं जाते आणि कुणाचं तरी कमळ फुलवण्यासाठी ज्या प्रकारे चिखलामध्ये महाराष्ट्राच्या या राजकारणात, विशेषतः ठाण्याच्या राजकारणाचा चुथडा करून ठेवलेला आहे, त्या सर्वाला आपल्याला जर कुठे आळा घालायचा असेल तर येत्या 20 तारखेला मग कोपरी पाचवाखाडी मतदारसंघ असेल, ओळा माझीवाडा मतदारसंघ असेल किंवा ठाणे विधानसभा असेल, तीनही मतदारसंघातल्या ठाणेकरांना तुम्हाला सर्वांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो, 20 तारखेला कुठलीही टक्कर मंगळ न करता, कुठलंही कारण न देता आपण आपल्या मतदारसंघातल्या आपल्या मतदान केंद्रापर्यंत 10 वाजायच्या आत जाऊन आपण मशाल चिन्हावर आपला आशीर्वाद द्यावा आणि आपल्या सर्व शिवसेनेच्या तीनही ठाण्याच्या उमेदवारांना एक फक्त सांगू इच्छितो, माफ करा मी थांबवलं अनिशजींना. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या जनतेने या महाविकास आघाडी सरकारला पूर्णतः पाठिंबा द्यावा. कारण की ज्या पद्धतीचा अन्याय, अत्याचार, चुकीच्या केसेस ह्या ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती या गेल्या 3 वर्षामध्ये झालेल्या आहेत, त्यांच्या घरापर्यंत ही लोक आलेली आहेत, त्यांच्या आयुष्यावरती हा पाय देण्याचं काम जे हे लोक करत आहेत त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला लॉ अँड ऑर्डर काय हे खऱ्या अर्थाने एक सुखी समृद्धी जीवन जर का जगायचं असेल तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक पदाधिक, प्रत्येक उमेदवाराला तुम्हाला जिंकवून देणं ही काळाची गरज आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र. खूप सुंदर.